अणुबॉम्बचं उत्तर अणुबॉम्ब आहे, दुसरं काहीही नाही, हे विधान आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं। चीननं भारताविरुद्धच्या युद्धानंतर 2च वर्षांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1964 रोजी 16 किलोटन अणुबॉम्बची चाचणी घेतली होती। या चाचणीनंतर त्यावेळी राज्यसभेत असलेले आणि भारतीय जनसंघाचे नेते, जो जनसंघ नंतर भारतीय जनता पक्ष बनला, ते अटल बिहारी वाजपेयी यांनी चीनने चाचण्या घेतल्याच्या काही दिवसातच हे विधान केलं होतं। याचाच अर्थ अटल बिहारी वाजपेयी यांच्या मनात भारताला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवायचंय हे स्वप्न तेव्हापासून उराशी बाळगलेलं होतं आणि त्यांनी नंतर ते करूनही दाखवलं। आज भारत अणुबॉम्ब बाळगणारा देश बनला तो वाजपेयी यांच्यामुळेच। आधी इंदिरा गांधींनी पोखरणला चाचणी केली होती, पण त्याची क्षमता कमी होती। आज याच अटल बिहारी वाजपेयींची पुण्यतिथी आहे। त्यांची आठवण काढताना त्यांनी अणुचाचणी घेतल्यानंतर देशावर आलेल्या आर्थिक संकटाचा सामना कसा केला आणि मुळात अमेरिकन हेरगिरी सॅटेलाइटला चुकवून ही चाचणी कशी घेतली याची रंजक माहिती घेऊ। नमस्कार, मी दिलीप। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। घेऊन टाक हे चॅनल तुम्हाला राजकीय सामाजिक बातम्यांचं विश्लेषण देतं। आमच्या रिसर्च टीमच्या मदतीने हे विश्लेषण केलं जातं, त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी दिशादर्शक असतात। 1974 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पहिल्यांदाच अणुचाचणी घेतली। गांधींनी 1974 मध्ये बुद्ध पौर्णिमेला राजस्थानातल्या पोखरण इथे ही चाचणी घेतली। पाश्चिमात्य शक्तींना शांत करण्यासाठी आणि त्यांच्याकडून निर्बंधांचा धोका टाळण्यासाठी या चाचणीला शांततापूर्ण अणुस्फोट म्हटलं गेलं होतं। बुद्ध चाचणीला ही चाचणी झाल्यामुळे या चाचणीनंतर इंदिरा गांधी यांनी आणि बुद्ध हसला असं म्हटलं होतं। त्यानंतर पुढची तब्बल 2 दशकं विविध पंतप्रधान येऊन गेले, पण कोणीही पूर्ण अणुचाचणी घेण्याची हिंमत केली नाही। 1995 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांनी हा प्रयत्न केला होता। पोखरणमध्येच अणुचाचणीची तयारीही सुरू केली होती, पण त्याचा सुगावा अमेरिकन सॅटेलाइटला लागला। त्यांनी नरसिंह राव यांना आर्थिक निर्बंध टाकण्याची धमकी दिली, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती। कारण नरसिंह रावांनी 1991 मध्ये आर्थिक सुधारणा घडवून भारतीय बाजारपेठ खुली केली होती आणि अर्थव्यवस्था सावरली होती। नुकत्याच सावरलेल्या अर्थव्यवस्थेवरती जागतिक निर्बंध आले तर पुन्हा भारतावरती आर्थिक संकट ओढवलं असतं, म्हणूनच त्यांनी माघार घेतली। पण अटल बिहारी वाजपेयी यांनी मात्र हे करून दाखवलं। वाजपेयींना त्यांचं सरकार अल्पमतात असूनही हा धाडसी निर्णय घेण्यामागे एक मोठं कारण होतं। 1974च्या अणुचाचणीनंतर चीननं पाकिस्तानसोबत तंत्रज्ञान आणि सामग्रीची देवाणघेवाण सुरू केली होती। त्याआधी चीन पाकिस्तानला शस्त्र पुरवत होता, पण तंत्रज्ञान नाही, त्यामुळे भारताला अणुचाचणीची गरज भासत होती। खरं तर पोखरण 2 ची अणुचाचणी ही 1997 मध्येच झाली असती। वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी लगेचच अणुचाचणीसाठी चाचपणी सुरू केली होती, पण त्यांचं सरकार 13 दिवसातच पडलं। त्यानंतर पुन्हा निवडणूक झाली आणि मार्च 1998 मध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली आणि अटल बिहारी वाजपेयी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले। 8 एप्रिल 1998 रोजी अणुऊर्जा विभागाचे प्रमुख आर चिदंबरम आणि DRDOचे प्रमुख APJ अब्दुल कलाम यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना चाचणीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला। वाजपेयी आणि त्यांचे प्रधान सचिव ब्रजेश मिश्रा यांनी पंतप्रधान कार्यालयातून संपूर्ण ऑपरेशन नियंत्रित केलं। हे ऑपरेशन इतक्या गुप्ततेत पार पडलं की तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींशिवाय इतर कुठल्याही मंत्र्याला याची साधी कल्पनाही नव्हती। अगदी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना 9 मे रोजी चाचण्यांबद्दल सांगण्यात आलं आणि पुढील 3 दिवसात 3 सेवा प्रमुख आणि परराष्ट्र सचिवांना माहिती देण्यात आली। सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीनं 11 मे रोजी ही माहिती शेअर केली होती। पोखरण अणुचाचणीच्या तयारीचे संचालक डॉक्टर के संथनम, काही अणुशास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा समावेश असलेली एक टीम कलाम आणि चिदंबरम यांच्यासह मे 1998 मध्ये पोखरणला गेली। अमेरिकेच्या गुप्तचर उपग्रहांपासून बचाव करण्यासाठी टीमनं रात्री काम केलं आणि जेव्हा हे उपग्रह दुसरीकडे वळले तेव्हाच एक बोगदा खणला गेला। संथानम, डॉक्टर कलाम यांच्यासह इतरही शास्त्रज्ञांनी एका सैनिकाचा गणवेश परिधान केला होता। संशय येऊ नये म्हणून देशाच्या विविध भागातून आण्विक उपकरणं सुद्धा हलवण्यात आली। 11 मे 1998 रोजी दुपारी 3:45च्या सुमारास भारतानं थर्मोन्यूक्लिअर उपकरण, विखंडन उपकरण आणि सब किलोटन उपकरण या 3 उपकरणांची चाचणी केली। 13 मे रोजी भारतानं आणखी एक सब किलोटन उपकरण शक्ती 4 आणि शक्ती 5 चा स्फोट केला। जगानं भारतावरती निर्बंध लादले। भारताच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेची हेरगिरी चुकवून या चाचण्या यशस्वी करून दाखवल्या। या घटनेची इतकी गुप्तता पाळण्यात आली होती की अमेरिकेला साधी याची माहिती सुद्धा त्यांच्या CNN या न्यूज चॅनलच्या बातमीतूनच समजली। त्यावेळी बिल क्लिंटन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर स्ट्रोप टेलबॉट हे परराष्ट्र सचिव। या चाचणीमुळे क्लिंटन प्रशासन चिडलं होतं। अमेरिकेने या घटनेचा निषेध करत भारतावरती आर्थिक निर्बंध लादले। त्यानंतर लगेच जपानने, ब्रिटन, जर्मनी, युरोपियन महासंघाने सुद्धा आर्थिक निर्बंध लादले होते। विरोधकांनी चाचण्यांवर टीका करूनही भाजप सरकारने विजयाचा आनंद साजरा केला। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चाचणीच्या 10 दिवसानंतर एक विधान जारी केलं आणि म्हटलं की खरी ताकद संयमात आहे आणि शक्तीच्या प्रदर्शनात नाही।
डाव्या पक्षांनी सरकारवर बॉम्बची देशभक्तीशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आणि झिंगोइस्टिक उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला होता. पण वाजपेयींकडे या सगळ्याचा आरोपांचं उत्तर होतं. नंतर लोकसभेत संबोधित करताना राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण का होऊ नये असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला होता. 1974 मध्ये जेव्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली अणुचाचण्या झाल्या तेव्हा मी सभागृहात होतो. आम्ही विरोधी पक्ष असूनही त्याचं स्वागत केलं होतं, कारण ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी केलं गेलं होतं. त्यावेळी कोणता धोका होता? जेव्हा आपल्याला धोका असतो तेव्हाच आपण स्वतःला तयार करायला सुरुवात केली पाहिजे का, असं वाजपेयींनी विचारलेलं होतं. नंतर भारतानं या आर्थिक निर्बंधांचा जोरदार मुकाबला केला आणि पुन्हा आर्थिक विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरू केली. पण भारताला अण्वस्त्रधारी देश बनवून एका मजबूत स्वयंपूर्ण देशाचा पाया रचला तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीच. अशा या महान नेत्याच्या स्मृतीला अभिवादन. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या महान कार्याबद्दल मत व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.